नमस्कार. आज बनवणार आहोत आपण बटाटे आणि तांदळाच्या पिठाचे कटलेट्स गोल आणि लांबसर. तर हे बघा मी मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडेसे उकळायला ठेवले बटाटे. अशा पद्धतीने 10 मिनटं आपण ठेवून बघा. 10 मिनटं मी ठेवले आहे आणि बघा शिजले का आपल्याला बघायचे आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे मीठ टाकून. खूपच सुंदर व्हिडिओ होणार आहे. आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला काढून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे. मिनी मिरच्या घेतल्यात बघू शकता अशा प्रकाराच्या 5-6. त्यांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने बारीक झाले आहेत बघू शकता. थोडंसं जाडसर आणि खूपच सुंदर असे कटलेट होणार आहेत, कुरकुरीत आणि स्वादिष्ट. नंतर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्याला थोडी कोथिंबीर कापून घ्यायची आहे. मी स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर आणि आपल्याला कापून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. बघा अगदी सोप्या पद्धतीने 10-15 मिनटात होणारे कटलेट्स आहे. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. थोडे जिरे टाकून घेतले आपण. थोडंसं मी लाल मिरची टाकली, जास्त नाही कारण आपण मिरच्या टाकल्या होत्या. थोडासा आपला घरचा गरम मसाला, थोडा एव्हरेस्ट मसाला आणि मी थोडंसं हे बघा 1 वाटी, थोडंसं नाही सॉरी 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पहिले टाकलं होतं, आता थोडंसं टाकायचं आहे मीठ. ते पाण्यामध्ये चाललं जातं म्हणून मी आता मीठ टाकलं आहे वापस. थोडा मॅगी मसाला. त्याला आपल्याला चांगला असं चुरून घ्यायचं आहे थोडंसं याच्याने. व्यवस्थितच आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडंसं चुरून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताने चुरायचं आहे बघा. व्यवस्थित आपल्याला हळूहळू सगळ्या गाठी मोडायच्या आहेत बटाट्याच्या. हे बघा अशा पद्धतीने मी थोडंसं 2-3 मिनटं चुरून घेतलं. त्याच्यामध्ये तेल टाकून वापस आपल्याला व्यवस्थित अजून 5 मिनटं मळून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असं मळायचं आहे आपल्याला. मी तेल तापत ठेवलं आहे बघा कढईमध्ये. आपल्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे आणि तापत बारीक गॅसवर मी ठेवून दिलं आहे. हे बघा प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिपकत नाही. व्यवस्थित तेल लावल्यानंतर आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने थापत जायचं आहे. व्यवस्थित आपल्याला गोल आकारात थापायचं आहे. थोडा थोडा गोळा घेऊन मी सगळं आपल्याला पीठ घेऊन गोल करून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित आपल्याला थापून झाल्यानंतर हे बघा पिझ्झा कटरने किंवा चाकूने तुम्ही कट करू शकता. अशा पद्धतीने लांबसर असे कट करून घ्यायचे बघा. खूपच कुरकुरीत, तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान लागतात खायला. इथून मी ह्या पद्धतीने कट करणार आहे बघू शकता. इथं लक्ष द्या. हे बघा ह्या बाजूला आणि ह्या बाजूला फक्त 2-4 बाजूला, चारही बाजूचे आपल्याला जे बिना आकारचे ते काढून घ्यायचे आहेत. आणि हे बघा अशा पद्धतीने लांबसर असे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे कटलेट. लांबसर बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने कट करायचे आहेत आपल्याला सगळे. आता आपलं तेल मीडियम गॅसवर तपून झालं आहे आणि त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आपल्याला. मी 4 असे सोडणार आहे, तुम्ही जास्तही टाकू शकता. आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत बघा. हे बघा थोडं पलटी केलं आहे मी. हे बघा अशा पद्धतीने तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. मी प्लेटमध्ये सर्व करते आहे. याच्यानंतर आपण गोल असं पोहेमध्येही करू शकतो, ते दाखवणार. हे बघा मी पोहे थोडेसे घेतले आहेत. थोडेसे वाटीभर थोडे कमी घ्यायचे आहेत आपल्याला पोहे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं तांदळाच्या पीठमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आणि चम्मचने आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे.
जोपर्यंत मिक्स नाही होत अशा पद्धतीने आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. नाही हे बघा जे उरलेलं होतं त्याच्याने गोल आकार आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. गोल गोल असे करून ठेवायचे आणि पाण्यामध्ये आपल्याला बुडवून हे पोह्यामध्ये आपल्याला मिक्स करून टाकायचे. इथे बघा पोहे लावून थोडंसं पाणी लावायचं आपल्याला तांदळाचं आणि पोहेच्या बारीक केल्यामध्ये गोल करून दाबून अशा पद्धतीने तळून घ्यायचे. बघा किती सुंदर हेही तयार झालं आहे बघा. खायला खूपच टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने 10-20 मिनटात आपला हा नाश्ता तयार होतो. नक्कीच ट्राय करा तुम्हीही. थोडंसं आपल्याला मीडियम गॅसवर तळायचं आहे, नाहीतर कच्चे राहतात मध्ये. आपल्याला व्यवस्थित तळायचे आहेत. बघू शकता हे बघा लालसर मी ब्राऊन कलरचे तळून घेतले. अगदी सोपी पद्धत आहे बघा. किती सुंदर असं दिसायलाही सुंदर, खायलाही चविष्ट लागतं. हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला. किती क्रिस्पी आणि सुंदर असे आपले कटलेट्स तयार झाले. नक्की ट्राय करा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब